नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। बातमी आहे बीडमधून। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धारकांचा भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन। बीड जिल्ह्यातील शेकडो गायरान धारकांच्या न्याय हक्कासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष पप्पूजी काकडे यांच्या नेतृत्वात महाधरणे आंदोलन मोर्चा काढण्यात आला। यावेळी बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्यांची सरकारकडे विनंती केली। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता इनकर बीड। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहत रहा, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। पुरता मर्यादित राहणार नाही। हा लढा पूर्ण गायरान धारकाच्या वतीनं महाराष्ट्राच्या पातळीवर राजू जोगदंड यांनी सांगितलं, आता बीडला मोर्चा काढून चालणार नाही। आता मोर्चा आपला मुंबईमध्ये आझाद मैदान, तुम्ही येणार आहात की नाही? सगळे हात वर करा। आपल्याला लाखोच्या संख्येनं येणाऱ्या काळामध्ये जर आपले प्रश्न जर सुटत नसतील, राज्यव्यापी लढा आपल्याला करायचा आहे बांधवांनो। अनेक प्रश्न आहेत। आज या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे गेल्या 8 ते 10 दिवसापासून। आम्ही शेतमजूर आहेत, आम्ही कष्टकरी आहेत, कामगार आहेत, परंतु आमचा जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचं नुकसान प्रचंड झालेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे। इशारा देऊ इच्छितो तमाम महाराष्ट्राच्या भीमसैनिकाच्या वतीनं, तमाम महाराष्ट्राच्या गायरान धारकाच्या वतीनं, जोपर्यंत आम्हाला सातबार मिळणार नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही। आम्हाला गायरान आमच्या हक्काच्या मिळाल्याच पाहिजे। आणि दुसरी आमची मागणी आहे, जे आमचे गायरान धारक आहेत, जे अनेक वर्षापासून गायरान कसत आहेत, जो GR 1990चा जो काढलेला GR आहे, त्या GR ची मुदत 2015 पर्यंत झालीच पाहिजे। आणि म्हणून बांधवांना येत्या काही काळामध्ये 15 दिवसात म्हणा, महिनाभरात म्हणा, आपले नेते माननीय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना आम्ही लवकरात लवकर या प्रश्नावर भेटणार आहोत। आणि हा लढा आपल्याला चालू ठेवायचा आहे।